नमस्कार, सुखांशीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कोकणात मिळतो अगदी तसा झणझणीत असा खेकड्यांचा मसाला तयार करणार आहोत। हा खेकड्यांचा रस्सा खूपच चविष्ट लागतो। तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन दाबा। पावसाळा सुरू झाला की बाजारात हे खेकडे सहज मिळतात। मी इथे 3 मोठे खेकडे घेतले आहेत। हे गावाकडील खेकडे आहेत। इथे खेकड्यांच्या लहान नांग्या असतात। हे खेकडे मी पाण्याने 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतले व साफ करून घेतले आहेत। या खेकड्यांच्या मोठ्या नांग्या असतात, खायला खूपच चविष्ट लागतात आणि ह्या लहान नांग्या आहेत। याचा आपण अर्क काढून घेणार आहोत। खेकडा मसाला बनवण्यासाठी लागणारे वाटण बघून घेऊयात। मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे कट करून भाजून घेतले आहेत। अर्धी वाटी सुका खोबरा मी इथे भाजून घेतला आहे। सुका खोबऱ्याची अर्धी वाटी येते ती 1 वाटी आपल्याला पूर्ण घ्यायची आहे। 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे। थोडी कोथिंबीर घेतली आहे। ही कोथिंबीर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि 4 तिखटवाल्या मिरच्या असतात त्या घेतल्या आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण कांदा भाजून घेतला होता तो ॲड करून घेऊ। खोबराही ॲड करून घेऊया। कांदा खोबरा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे। ज्या खेकड्यांच्या लहान नांग्या असतात त्याही मी मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या आहेत। सुरुवातीला फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये नांग्या ॲड करा व त्या फिरवून घ्या। नंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करा व पुन्हा त्या नांग्या मिक्सरमध्ये फिरवून घ्या, म्हणजे नांग्यांची व्यवस्थित पेस्ट तयार होईल। ही नांग्यांची पेस्ट मी एका ताटामध्ये काढून घेतली आणि त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी ॲड केलं। दुसऱ्या भांड्यामध्ये अलगद आपण हा अर्क ओतून घेऊया, म्हणजे यातील जो कवचाचा भाग आहे तो तळाला खाली बसेल। 2 वेळा आपल्याला ही स्टेप करायची आहे, म्हणजे अर्कामध्ये जर कवचाचा भाग आला असेल तो दुसऱ्या वेळेला निघून जाईल। नांग्यांमधील अर्क आपण काढून घेतला आहे आणि जो कवचाचा भाग आहे तो आपण फेकून द्यायचा। गॅस फ्लेम लो ठेवून मी याच्यामध्ये 4 चमचे तेल ॲड करून घेतलं। 6 ते 7 लसूण मी बारीक कट करून घेतल्या होत्या त्या ह्या तेलामध्ये ॲड करून घेऊ। लसूणला हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण ती परतून घेणार आहोत। लसूणला सोनेरी रंग आला आहे। आता आपण जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं त्याची पेस्ट आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि ती व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची। 1 मिनिट आपण हा मसाला व्यवस्थित परतून घेतला। ह्याला हलका तेलही सुटला आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, धणे 1.5 चमचा, लाल तिखट मसाले ते 3 टेबलस्पून मी ॲड केला आहे। तुम्ही जर जास्त प्रमाणात तिखट खात असाल तर 4 चमचे तिखट मसाला तुम्ही ॲड करू शकता। आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित परतून घेऊया। अर्धा मिनिट मी हे मसाले परतून घेतले होते, ते तळायला लागू नयेत म्हणून ज्या डिशमध्ये आपण वाटण काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून आपण ते पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलं। अर्धा चमचा गरम मसाला। या मसाल्यांमध्ये आपण कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूणचं जे हिरवं वाटण तयार केलं होतं ते ॲड करून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाले लागले होते त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी होतं, तो पाणी आपण ह्या मसाल्यांमध्ये ॲड करून घेतला। या मसाल्यांवरती 2 मिनिट झाकण ठेवून आपण मसाले व्यवस्थित शिजवून घेतले। साफ केलेले खेकडे आपण ह्या मसाल्यामध्ये ॲड करून मसाले खेकड्यांना व्यवस्थित कोट करून घेऊ। नांग्यांचा जो अर्क काढला होता तो अर्क आपण ह्या मसाल्यांमध्ये ॲड करून घेऊयात। खेकड्यांचं जे कवच असतं त्याच्यामध्ये पिवळा भाग असतो, तो पिवळा भाग मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेतला व थोडा कढीपत्ता आपण याच्यावरती ॲड करूया। थोडी उकळी आली की आपण याच्यावर झाकण ठेवून 12 मिनिट खेकडे शिजवून घेऊयात। 12 मिनिट झाले आहेत, झाकण बाजूला करू। तुम्ही बघू शकता मस्त तेलाची तरी आली आहे। ह्या मसाल्यांमध्ये चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करून घेऊ। कढईवर झाकण न ठेवता आपण 10 मिनिट अशीच उकळी आणून देणार आहोत। तुम्ही बघू शकता मसाले चांगले शिजल्यामुळे खेकड्या मसाल्याला मस्त तरी आली आहे। यावर आपण कट केलेली कोथिंबीर ॲड करून घेऊ। इथे आपला खेकडा मसाला तयार झाला आहे। याला चिंबोरी मसाला देखील बोलतात। हा खेकडा मसाला तुम्ही नक्की ट्राय करा, खरंच खूप चविष्ट आणि झणझणीत लागतो। खेकडा मसाला तुम्ही भाताबरोबर, चपाती, भाकरीबरोबरही खाऊ शकता। आजची ही खेकडा मसाल्याची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।